सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन मराठा समाजाच्या एकजुटीमुळेच दाखल. जरांगे पाटलांचं वक्तव्य. ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा लवकरात लवकर पास करा, जरांगेंची सरकारकडे मागणी. 20 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवालीतून मुंबईकडे पायी जाणार. बीड अहमदनगर मार्गे आझाद मैदानावर पोहोचणार. मनोज जरांगेंची माहिती. एक टीम उद्या मुंबईमध्ये मैदानाची व्यवस्था पाहायला जाणार. बीकेसी आझाद मैदान शिवाजी पार्क इथल्या व्यवस्थेची पाहणी केली जाईल. मनोज जरांगेंची माहिती. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली. शरद पवारांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. चांदूर बाजार शहरामध्ये शरद पवारांच्या स्वागताचे बच्चू कडूंकडून बॅनर. अमरावतीच्या कुरळपूर्णा इथं शरद पवारांनी बच्चू कडूंची भेट घेतली. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. भेटीदरम्यान शरद पवारांसोबत शेतीवर चर्चा. बच्चू कडूंची माहिती. शरद पवारांनी वज्जर इथं शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथाश्रमाला भेट दिली. शंकरबाबा पापळकर अनेक वर्षांपासून अनाथ दिव्यांग बालकांसाठी अनाथाश्रम चालवतात. मेळघाटातील उपतखेडा ग्रामसभा परिषदेला शरद पवारांची प्रमुख उपस्थिती. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीनं शरद पवारांचं स्वागत. शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस. चाय पे चर्चा होतातच, मात्र त्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या दराबाबत का बोललं जात नाही, अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल. घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी आक्रोश करतायत. त्याकडे आधी लक्ष द्यायला हवं होतं. अमोल मिटकरींची अमोल कोल्हेंवर टीका. पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाता, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी का जात नाही, अमोल कोल्हेंचा सवाल. काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरमध्ये हे तैयार हम महारॅली. काँग्रेस 2024च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार. आज नागपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या हे तैयार हम रॅलीची जोरदार तयारी सुरू. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मैदानावर तयारी. काँग्रेसच्या हे तैयार हम रॅलीसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. सभास्थळी 450 पोलिसांचा बंदोबस्त. महारॅलीच्या निमित्तानं आम्ही जुलमी सरकार विरोधात आंदोलन पुकारतोय, नाना पटोलेंचं वक्तव्य. देशात ज्या पद्धतीनं राज्य केलं जात आहे ते उलथून टाकण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं. काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांचं नागपूरमध्ये वक्तव्य. महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी, त्यामुळे आजचा स्थापना दिवस महाराष्ट्रात होतोय. सतेज पाटील यांचं नागपुरात वक्तव्य. राज्यामध्ये महाविकास आघाडीला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील, सतेज पाटलांचा दावा. काँग्रेसच्या हे तैयार हम महारॅलीच्या निमित्तानं लावलेल्या पोस्टर्सवर माती आणि शेण लावून काळं फासलं. राहुल गांधींचा चेहरा खराब करण्याचा प्रयत्न. हे तैयार हम महारॅलीतल्या खुर्च्यांवर QR कोड. निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न. काँग्रेससाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेस विसरली का? नाना पटोले पांडे कुटुंबाला दिलेल्या आर्थिक मदतीचा शब्द विसरले का? कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबियांचा काँग्रेसला सवाल. पांडे कुटुंबाला काँग्रेस वाऱ्यावर सोडणार नाही. जे आश्वासन दिले ते काँग्रेसकडून पाळलं जाईल, अतुल लोंढेंचं स्पष्टीकरण. मोदी सरकार राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या लोकप्रियतेला घाबरतं म्हणून कारवाया केल्या जातात. नाना पटोलेंची सरकारवर टीका. नागपूरच्या देवाडिया भवनमध्ये काँग्रेस स्थापना दिन साजरा. नाना पटोलेंच्या हस्ते झेंडावंदन. राहुल गांधींचा फ्लॉप शो पुन्हा एकदा सुरू होतोय. मणिपूर ते मुंबई भागात काँग्रेसचा पराभव निश्चित. नितेश राणेंची राहुल गांधींच्या यात्रेवर टीका. देशामध्ये सत्याची कास धरायची असेल तर राहुल गांधींसारख्या न्याययात्रा काढणं गरजेचं. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. राम मंदिराचं निमंत्रण हा एक पक्षाचा विषय झाला. हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाही, तो भाजपचा कार्यक्रम. संजय राऊतांची भाजपवर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळ्याची तयारी आणि सहभागी होण्यासंदर्भात चर्चा करणार. सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. अधिकारामध्ये नसताना वकिलांनी अपील प्रत मिळवून उत्तर दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. त्यामुळे 2 कनिष्ठ सरकारी वकिलांना कारणे दाखवा नोटीस. सुनील केदार समर्थकांकडून नागपूर शहरामध्ये होर्डिंग. सुनील केदार कोणासमोर झुकणार नाहीत. होर्डिंग्सवर मजकूर.
परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल. एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. फडणवीसांनी ज्या कालखंडाची आकडेवारी दिली त्या कालखंडात 15 महिने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात होतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका. 1 जानेवारीनंतर प्रॉपर्टी एजंट होण्यासाठी महारेरा प्रमाणपत्र अनिवार्य. जुने एजंट्स आणि बिल्डर्सना सुद्धा 1 जानेवारी आधीच प्रमाणपत्र घ्यावं लागेल. प्रमाणपत्र न घेतल्यास कारवाई होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय युवक मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती. नमो ॲपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार. जनमताचा कौल भाजप घेणार. त्या खासदाराव्यतिरिक्त आणखी कोणता पर्याय लोकांच्या मनात आहे का याचाही कौल घेतला जाणार. उद्या नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र राज्यातील जागावाटपाबाबत बैठक. उद्यापासून जागावाटपासंदर्भात वाटाघाटीचं सत्र सुरू होईल. विजय वडेट्टीवार यांची माहिती. विदर्भातून काँग्रेसला 7 मिळेल असं आमच्या सर्व्हेमध्ये दिसलंय. विदर्भात 10 पैकी 7 जागा आम्ही जिंकू. वडेट्टीवार यांचा दावा. काँग्रेसचा हा स्थापना दिवस सगळ्यांच्या लक्षात राहील. वडेट्टीवारांची माहिती. विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना खासदार सुनील मेंढेंनी धारेवर धरलं. अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. लोकांचं काम करायचं नसेल तर घरी बसा असा सल्ला दिला. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पानं घेतला वेग. 2024 पर्यंत सदनिकेचा ताबा मिळणार. दक्षिण मुंबईतील वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्ग इथं बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं काम वेगानं सुरू होणार. चाळकरांना 500 चौरस फुटांचा प्रशस्त फ्लॅट मिळणार. म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरच्या पात्र अर्जदारांची पहिली संगणकीय सोडत म्हाडा मुख्यालयामध्ये काढली जाईल. सोडतीसाठी एकूण 400 सदनिका उपलब्ध असून मास्टर लिस्टवरच्या पात्र अर्जदारांची संख्या 265 वर. भाभा, भगवती, एमटी अग्रवाल आणि शताब्दी रुग्णालयांचा कायापालट होणार. रुग्णालयात अद्ययावत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार. रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणामुळे एकूण 2037 बेड्स वाढणार. मुंबई नाशिक महामार्गावर भुयारी मार्ग तयार करणार. ठाणे, कल्याण, डोंबिवली प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती माणकोली इथं वळण भुयारी मार्ग उभारला जाणार. यासाठी 57 कोटी रुपयांचा खर्च येईल. शिवडी न्हावाशेवाचं लोकार्पण येत्या 12 जानेवारीला होण्याची शक्यता. शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं 99% काम पूर्ण. लोकार्पणासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. नाशिकच्या मालेगावातील आयशानगर भागामध्ये लागलेल्या आगीमध्ये 30 ते 40 घरं जळून खाक. घरं जळालेल्या कुटुंबातील नागरिकांना 12 बलुतेदार संघटनेच्या वतीनं संसारोपयोगी साहित्याचं वाटप. जे रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांना हटवण्याच्या मागणीसाठी माडचे निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर. संपामुळे बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभागातील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता. 2 दिवसांपूर्वी सगळ्या डॉक्टरांची भेट घेतली आहे. लगेच बंदची हाक देणं योग्य नाही. डॉक्टर कुरा यांच्यावर आधीच कारवाई केली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची जेजेतल्या डॉक्टरांच्या संपावर प्रतिक्रिया. यूजीसीचे देशातील सर्व विद्यापीठांना एमफिलचे प्रवेश तातडीनं थांबवण्याचे आदेश. नोव्हेंबर 2022 नंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता नसेल. पालघरमधील जवार मोखाडा परिसरात पाणी टंचाई. मोखाडा तालुक्यातील काही गावांमधील विहिरीतील पाण्यानं तळ गाठला. काही पाड्यांना खासगी टँकरमधून पाणी पुरवठा. इस्रायल आणि हमासमधील युद्धाची द्राक्ष निर्यातीला झळ. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद. नंदुरबार जिल्ह्यातील थंडीमध्ये वाढत्या थंडीचा मानवी जनजीवनाप्रमाणे मुक्या प्राण्यांवरही परिणाम. थंडीपासून बचावासाठी सारंगखेडा घोडे बाजारातील घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.